तर तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे नेटवर्क मार्केटिंग काय आहे, ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे, या कंपन्या कोणत्या आहेत आणि काय प्रोसेस असते या कंपन्यांची, या कामाची, आणि त्यातून पैसे कसे कमावले जातात. देन आय एम हिअर फॉर यू. तर हा व्हिडिओ तो तुमच्यासाठी आहे. नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपण सगळं या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल नेटवर्क मार्केटिंग म्हणजे मी थोडक्यात सांगते. मी डिटेलमध्ये नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग आणि MLMचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता मी थोडक्यात नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय सांगते. फॉर एक्झाम्पल मी कोणत्या तरी कंपनीमध्ये जॉईन आहे. मी पुढच्या एखाद्या व्यक्तीला जॉईन करून घेतलं आणि त्याने पुढच्याला केलं असं म्हणजे एक नेटवर्क तयार होतं, आपलं एक चेन तयार होती. 10 लोक माझ्या अंडर 10 लोक जॉईन झाले, तर मला 10th नंबरचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडून सुद्धा मला सर्टन अमाऊंट पर्सेंटेज कमिशन मिळतं. तर जेवढं जास्त नेटवर्क असेल आपलं, जेवढी जास्त मोठी चेन असेल आपल्या अंडर, तेवढं जास्त इन्कम आपल्याला होतं यामध्ये. जे आपल्या अंडर आपण लोक जॉईन करून घेतो, रेफर करून घेतो, त्याच्या बेसवरती इन्कम होत असते आपल्याला. त्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग बघूयात. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट तुम्ही नाव ऐकलं असेल. समजा तुमचं एक दुकान आहे, शॉप आहे, त्यामध्ये तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे, तर ते तुम्हाला ऑनलाईन सेल करायचं आहे. तर तुम्ही काय करता, ॲमेझॉनवरती जाऊन तुमचं अकाउंट ओपन करता, ते प्रॉडक्ट लिस्टिंग करता, त्याची लिंक जनरेट होते प्रॉडक्टची. आता कोण पण एखादा बायर आहे, त्याला तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आवडली, त्याने ते परचेस केलं आणि तेच प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असेल तेच पुढच्यापर्यंत प्रमोट केलं किंवा एखाद्या त्याच्या सोशल अकाउंटवरती जाऊन ते प्रॉडक्टची लिंक टाकली आणि एखाद्याने त्या लिंकवरून ते परचेस केलं, तर त्या लिंक थ्रू त्या बायरला त्याचं थोडंफार पर्सेंटेज कमिशन मिळतं. तर हेच झालं ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे तो जो बायर आहे तो ॲफिलिएट मार्केटर झाला. ज्या पद्धतीने ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये इन्कम जनरेट होते. तर यामध्ये कोणती चेन नसते किंवा लोक जॉईन करून घ्यायचे नसतात, रेफर करायचे नसतात. फक्त जे सर्व्हिस आहे, जो प्रॉडक्ट आहे, त्याचं प्रमोशन करतो आपण. म्हणजे जो ॲफिलिएट मार्केटर आहे त्याचं प्रमोशन करतो किंवा एखाद्या नीडेड व्यक्तीपर्यंत ते त्याचे प्रॉडक्ट किंवा ती प्रॉडक्टची लिंक आहे ती पोचते आणि त्याच्या थ्रू त्याने ते परचेस केलं जातं आणि या ॲफिलिएट मार्केटरला त्याचा इन्कम जनरेट होतो. एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण. एक रिअल इस्टेट आहे. तर रिअल इस्टेट म्हणजे प्रॉपर्टी एखादी सेलिंगसाठी आहे. ज्या लोकांना घर बाय करायचं असतं किंवा एखादी प्रॉपर्टी बाय करायची असते, तर ते डायरेक्ट लोक त्या रिअल इस्टेटच्या ओनरकडे जात नाहीत. त्याच्यामध्ये एखादा ब्रोकर असतो. तर तो ब्रोकर, जो एक मधला व्यक्ती असतो, तो ब्रोकर असतो. ते ओनर एक साईडला, ब्रोकर एक साईडला आणि बायर एक साईडला. तर त्या दोघांना कनेक्ट करणारा जो ब्रोकर असतो, त्याच पद्धतीने ॲफिलिएट मार्केटिंगचं काम चालू असतं. म्हणजे कंपनी ओनर एक, कंपनी एकाची, तिचं मीडिया वेगळं, बायर वेगळा आणि मधला ब्रोकर टाईप ॲफिलिएट मार्केटर वेगळा. हे जे पूर्ण असं स्ट्रक्चर आहे त्यालाच ॲफिलिएट मार्केटिंग बोलतात. सध्या आपण इंस्टाग्राम स्क्रोलिंग करत असताना आपल्याला दिसतं आहे मिशोचं किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टचे प्रॉडक्ट्सचे रील्स येत असतात. असं हे प्रॉडक्ट आहे, त्याचं हे प्रॉडक्ट हवं असेल तर लिंक बायोमध्ये दिलेली आहे, etc. तर त्याच पद्धतीने ते झालं, ते पण एक प्रकारचं ॲफिलिएटच झालं. तर आपण एखादं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस यूज करतोय आणि आपल्या थ्रू एखाद्या बायरने आपल्या थ्रू ते प्रॉडक्ट किंवा एखादी सर्व्हिस जर बाय केलं, तर त्याचा आपल्याला कमिशन बेस इन्कम जनरेट होतो. बघा, प्रत्येक कंपनीचा मोटो एकच असतो, सेलिंग. तर ते सेलिंग वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्केटिंग्स वापरल्या जातात. त्यामध्येच येतं हे ॲफिलिएट मार्केटिंग, नेटवर्क मार्केटिंग, इन्फ्लुएन्सर, फेसबुक ॲड्स चालवतात, असे बरेच मार्केटिंग केले जातात. त्यापैकीच हे ॲफिलिएट मार्केटिंग आहे. तर अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या ॲफिलिएट मार्केटिंग करतात. ते मोठमोठे यूट्यूबर्स असतात. ते त्यांचे जे माईक असेल किंवा एखादा ट्रायपॉड असेल, असे जे प्रॉडक्ट्स असतात, त्यांचा मोबाईल, लॅपटॉप, ह्या सगळ्यांचे जे लिंक ते टाकत असतात यूट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, ते सुद्धा एक ॲफिलिएट मॉडेलच आहे. स्टार्टिंगमध्ये फक्त ॲमेझॉन, फ्लिपकार्टचेच ॲफिलिएट प्रोग्राम्स असायचे. तर आता हळूहळू खूप साऱ्या कंपन्या ॲफिलिएट मॉडेल वापरायला लागल्या आहेत. ॲफिलिएट मार्केटिंग चालू केलं आहे कंपन्यांनी खूप सारे. तर सध्याचे ऐकायला मिळते सगळीकडे सोशल मीडियामध्ये BizGuruकुल, IDPL, लीड्सगुरू, असे बरेच काही ॲफिलिएट कंपन्या झाल्या आहेत. मी सुद्धा त्यातलंच एक ॲफिलिएट मार्केटिंग सुद्धा करते. आणि कोण आजकाल ॲफिलिएट मार्केटिंग करत नाही? सगळेच लोक आजकाल ॲफिलिएट मार्केटिंग करतात. वेगवेगळ्या पद्धतीने करतात, वेगवेगळ्या कंपनीबरोबर करतात. तर बघाल तर तुम्ही विराट कोहलीचं इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही जाऊन बघितलं तर त्याचं ॲफिलिएट मार्केटिंग चालूच आहे. म्हणजे ते ॲफिलिएट मार्केटिंग हे
पूर्णपणे लीगल काम आहे. याच्यामध्ये फक्त कंपनी फ्रॉड आहे की स्कॅम आहे, कधीपासून चालू आहे, मी नेहमी सांगत असते, फक्त तुम्ही एवढं चेक करायचं आणि मग ॲफिलिएट मार्केटिंग करा. किंवा तुम्हाला काय करायचं, त्या कंपनीबरोबर कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे हे तुमचं डिसिजन आहे. तुम्ही जर व्हिडिओ आतापर्यंत अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघतात, तर त्यासाठी मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देते लेडीज फ्रेंड्सना माझ्या. मी जे ॲफिलिएट मार्केटिंग करते ते जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आपण त्यावरती डिस्कस करूयात. एक व्हिडिओ घेऊन येईन त्याबद्दल की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तरी तुमच्या प्रश्नांची उत्तरे. आय होप तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झाली असेल. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड फॉर अपकमिंग व्हिडिओज. थँक्यू फॉर वॉचिंग.